आला की आपण सगळेच जण वर्षा पर्यटनाचं नियोजन करत असतो, पण अशी काही ठिकाणं असतात जी आपल्या घराजवळ असतात, गावाजवळ असतात, जिल्ह्याजवळ असतात, ग्रामीण भागामध्ये देखील असतात, पण जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्याच ठिकाणी आपण भेट देत असतो. पण मी आज अशा एका ठिकाणी आहे जे ठिकाण कोल्हापूर शहरापासून जवळपास 250 किलोमीटर अंतरावर आहे आणि कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, कोकण या सगळ्या विभागांच्या मध्यभाग म्हणता येईल या पॉइंटला. आणि हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातला स्वप्नवेल पॉइंट. आणि आपण बघतोय अतिशय खोल ही मोठी दरी आहे आणि या दरीमध्ये ऊन पावसाचा खरं तर हा खेळ चालू आहे. आपण समोर जर नजर टाकली तर मोठे हे सगळे डोंगर दिसत आहेत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत या, आणि याच पर्वतरांगांमधून हे पावसाचे सगळे ढग येत आहेत. आणि काही डोंगरांवर आपल्याला पावसाचे ढग दिसत आहेत, काही डोंगर उन्हामध्ये असल्याचं देखील चित्र दिसतंय. आणि आल्हाददायक जे वातावरण आहे ते वातावरण आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि आपण बघतोय समोर घनदाट अशा झाडीमधून हा कोसळणारा धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळे एक नयनरम्य जे दृश्य आहे ते अनुभवायचं असेल तर नक्कीच चंदगडमधल्या या स्वप्नवेल पॉइंटला आपल्याला यावं लागेल. आणि कोल्हापूरपासून चंदगडमध्ये यावं लागतं आणि चंदगडमधून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर हा स्वप्नवेल पॉइंट आहे. आणि आपण जर या बाजूला बघितलं तर या ठिकाणी हा छोटासा धबधबा आहे, पण अतिशय नयनरम्य दृश्य दिसतंय. पांढरा शुभ्र फेसाळणारा हा धबधबा आहे आणि ज्या वेळेला मोठं वारं असतं त्यावेळेला याच धबधब्याचं पाणी रिव्हर्स येतं वरच्या बाजूला आणि तो क्षण देखील अनुभवता येतो. आणि आपण खाली जर नजर टाकली तर ह्या सगळ्या धबधब्यांचं जे पाणी आहे ते एकत्रित एका ओढ्याद्वारे हे सगळं जात आहे आणि खाली सगळं कोकणामध्ये घाट माथ्यावरून पाणी खाली उतरतं. आणि आपण जर संपूर्ण या दरीमध्ये नजर टाकली तर थंडगार एकदा वारं झोंबतंय. काही वेळापूर्वीच आता पाऊस पडून गेलेला आहे, पण ढगांमध्ये जर बघितलं तर पुन्हा पावसाचे ढग जमा होऊ लागलेत. त्यामुळं 5-10 मिनिटं ऊन असतं आणि 5-10 मिनिटं परत पाऊस असतो. असा एक ऊन पावसाचा पाठशिवणीचा जो खेळ आहे तो या स्वप्नवेल पॉइंटवर पाहायला मिळतोय आपल्याला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अनेक पर्यटक या स्वप्नवेल पॉइंटला भेट देत आहेत आणि हा सगळा अनुभव घेत आहेत. त्यामुळे आपण दरवेळेला जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्याच ठिकाणी जात असतो, पण जी माहिती नाही ठिकाणं जी आपल्या अगदी जवळ असतात, ग्रामीण भागामध्ये असतात, अशा ठिकाणी मात्र आपण वर्षा पर्यटनाचं नियोजन वर्षातून एकदा का राहीना आणि पावसाळ्यात का राहीना करायलाच हवं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्यसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, स्वप्नवेल पॉइंट, कोल्हापूर.